अजितदादांचा अपघात की घातपात या अनुषंगानं चर्चा सुरूच आहेत। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? लोकांना प्रश्न पडतायत। भाजपविरोधात जाणारा तुरुंगामध्ये जातो किंवा जीव गमावतो, संजय राऊतांचा निशाणा। अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव झाला। अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? उद्या भूकंप झाला तरी ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील। दादांचा अपघात आहे, घातपात नाही, हे स्वतः पवारांनी सांगितलं। नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे। संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे। अनिल देशमुखांकडून राऊतांनी केलेल्या विमान अपघाताच्या चौकशीच्या मागणीचं समर्थन। गडकरींनाही खासगी विमानानं प्रवास टाळण्याचा सल्ला। दादांच्या अपघातावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे, विजय वडेट्टीवारांची मागणी। पूर्ण चौकशी होणे आणि यातून दूधचा दूध पाणी का पाणी होणं। काल जे तो पत्रकार उर्फ नेता बन जो म्हणला ना, त्या बनच्या म्हणण्याप्रमाणे ही चौकशी आणि म्हणलं की वडेट्टीवारांनी पुरावे द्यावेत। आता मी काय सीबीआयचा माणूस आहे पुरावा द्यायला त्याला? चर्चेत राहण्यासाठी राऊतांचे आरोप। अजित पवारांच्या अपघाताबाबत सीआयडी चौकशी सुरू आहे। पवारांनी भूमिका स्पष्ट करूनही राऊत संशय व्यक्त करतायत। प्रताप सरनाईक यांची टीका। असे अनेक आरोप संजय राऊतांनी केलेले आहेत। आजपर्यंत कुठला एकही आरोप त्यांचा खरा झालेला आहे? उगाच काहीतरी म्हणजे पत्रकारांना काहीतरी बातम्या पेरण्यासाठी आणि बातम्या देण्यासाठी ते सकाळी सकाळी जर आपला भोगा वाजवत असेल तर सर्वसामान्य जनता आता त्या भोग्याच्या प्रतिसादाला बिलकुल बळी पडणार नाही। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी। एनडीएला पाठिंबा देण्याची अट, यावर फक्त एकमत होणं बाकी, विजय वडेट्टीवारांची टीका। या दोन विलिनीकरणासाठी समिट घडवून आणताय। अट एवढीच घातली आहे की हे विलिनीकरण होत असताना यांनी एनडीएला पाठिंबा द्यावा, यावर एकमत होणं बाकी आहे। गुजरातचे आणि देशाचे एक मोठे उद्योगपती त्यांनी मध्यस्थी करायसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती माझ्याकडे आहे। वडेट्टीवारांनी भविष्यवाणी विषयावर कोर्स केलाय असं वाटतंय। आजकाल वडेट्टीवार प्रत्येक विषयावर भविष्यवाणी करतायत, प्रणय फुकेंची टीका। वडेट्टीवार जी आजकाल मला वाटतं त्यांनी भविष्यवाणीचा जे अभ्यासचा कोर्स केलेला आहे, त्याचा काही कोर्स केलेला वाटतं, कारण ते प्रत्येक विषयावर भविष्यवाणी करत असतात। राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड करण्याची आमदारांची मागणी। मंत्री बाबासाहेब पाटलांचे तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना पत्र। राष्ट्रवादीच्या 30 पेक्षा अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांची पत्राद्वारे मागणी। जय पवारांची अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट। डॅड, काशी वेळ थांबली असती तर मी तुम्हाला आयुष्यभर घट्ट मिठीमध्ये घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो, जय पवारांची पोस्ट।